तुम्ही किंवा तुमच्या घरात कोणी चष्मा लावतो का? मोबाईल, लॅपटॉप, टी व्ही दिवसातून 8 ते 10 तास स्क्रीनसमोर बसल्यामुळे आज लहान मुलांनाही चष्मा लागतोय. पण सोशल मीडियावर हजारो व्हिडिओ सांगतात, हा रस प्या आणि चष्मा काढा, ही पाने खा आणि नंबर गायब. खरंच असं होतं का? आज मी तुम्हाला सांगणार आहे, चष्मा का लागतो, नंबर वाढण्याची खरी कारणं, कोणत्या सवयी डोळे खराब करतात, नंबर कमी होऊ शकतो का, लसिक म्हणजे काय आणि डोळे आयुष्यभर निरोगी ठेवण्यासाठी 10 वैज्ञानिक सवयी. आता पाहूया डोळ्यांना नंबर का येतो. डोळा हा कॅमेऱ्यासारखा असतो. प्रकाश आत जातो, कॉर्निया, लेन्स आणि शेवटी रॅटिनावर फोकस होतो. आणि जर फोकस योग्य ठिकाणी झाला तर सर्व स्पष्ट दिसतं. पण जर फोकस पुढे किंवा मागे गेला तर चष्म्याची गरज लागते. आता पाहूया नंबरचे प्रकार. मायोपिया, यामध्ये जवळचं स्पष्ट, दूरचं धूसर आणि सर्वात जास्त वाढणारा नंबर, कारण मोबाईल, स्क्रीन आणि घरात जास्त राहणं. हायपरोपिया, दूरचं दिसतं, जवळचं वाचताना त्रास. ॲस्टिग्मॅटिझम, सर्व वस्तू वाकड्या दिसतात, डोकेदुखी, डोळे दुखणे. आणि प्रेस्बायोपिया, 40 वर्षांनंतर जवळचं वाचताना त्रास. हा आजार नाही तर वयामुळे होणारा बदल आहे. आता पाहूया सर्वात मोठे मिथक. मिथक 1, गाजर खाल्लं की नंबर जातो. सत्य आहे, गाजरात व्हिटॅमिन ए असतं पण नंबर कमी होत नाही. मिथक 2, डोळ्यात मध टाका. हे पूर्णपणे चुकीचं, यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं. मिथक 3, घरगुती उपायांनी चष्मा कायमचा जातो. याचा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. मिथक 4, चष्मा लावल्याने नंबर वाढतो. तर चुकीचं आहे, योग्य नंबरचा चष्मा डोळ्यांचं संरक्षण करतो. आता पाहूया नंबर वाढण्याची कारणं. सतत मोबाईल, कमी झोप, सूर्यप्रकाशात कमी वेळ, अनुवंशिकता, चुकीचा आहार, सतत जवळचं काम आणि स्क्रीनचा अतिवापर यामुळे नंबर वाढतो. आता पाहूया नंबर वाढू नये म्हणून काय करावे. 20-20-20चा नियम. प्रत्येक 20 मिनिटांनी 20 सेकंद आणि 20 फूट दूर पहा. बाहेर खेळा. दररोज 1 ते 2 तास नैसर्गिक प्रकाशात वेळ घालवा. योग्य प्रकाशात अभ्यास, स्क्रीनचे अंतर, पुरेशी झोप, संतुलित आहार. पालक, गाजर, अंडी, मासे, बदाम, अक्रोड, लिंबूवर्गीय फळे, हिरव्या भाज्या खा. डोळे कोरडे पडू देऊ नका आणि गरज वाटल्यास नेत्रतज्ञांच्या सल्ल्याने योग्य आय ड्रॉप्स वापरा. आता पाहूया लसिक म्हणजे काय. काही लोक विचारतात, ऑपरेशन करून चष्मा जातो का? तर हो, लसिक किंवा इतर रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी काही निवडक लोकांसाठी योग्य पर्याय असू शकतात. पण प्रत्येक व्यक्तीला लसिक करता येत नाही. डोळ्यांची तपासणी आवश्यक असते. तर मित्रांनो, चष्मा लावणं ही लाजिरवाणी गोष्ट नाही, तो डोळ्यांना योग्य दृष्टी देणारा उपाय आहे. खोट्या दाव्यांवर विश्वास ठेवू नका. डोळ्यांची नियमित तपासणी करा. मोबाईलचा वापर मर्यादित ठेवा. डोळ्यांना विश्रांती द्या. योग्य आहार घ्या आणि कोणताही उपचार करण्यापूर्वी नेत्रतज्ञांचा सल्ला घ्या. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांना शेअर करा. आणि अशाच आरोग्यविषयक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी घरगुती संजीवनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे ते कमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद.